सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की जेव्हा मी अमेरिकेमधनं फ्लाईटमध्ये बसलो होतो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं, मला जरी अटक झाली तरीही चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मूव्हमेंट पुढे चालवणार आणि ही तुमचीच ताकद होती, ही तुमचीच शक्ती होती, ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेवरनं निघालो, माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना ती रडली नव्हती, तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे, पण तरी ती म्हणली, घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील, नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल, तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जातील. तर ही सगळ्या आई वडिलांच्या मनात भीती आहे. तर मला फक्त त्या आई वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुला मुलींना तुम्ही बोलवण्यापासून थांबू नका. जेलमध्ये जायचं असेल तर मी जाईल, पण तुम्ही तुमच्या मुला मुलींना बोलवण्यापासून थांबू नका. त्यांना बोलू द्या. जोपर्यंत ते बोलणार नाही तोपर्यंत ही सरकार अशीच आपल्याला ग्रँटेड घेत राहील. ते आपल्याला कुठंच होऊ द्यायचं नाहीये. आणि आता येतो मी कॉकरोचवर. त्याच्या आधी आपण एक नारा लावू, आय एम कॉकरोच, 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 आय एम कॉकरोच. तर मित्रांनो, करू ते पण करू. आता कॉकरोच जनता पार्टी, जेव्हा मी हे सुरू केलं, हे मजाकमध्ये सुरू झालं होतं, पण हा तुमचा असंतोष होता, हा तुमचा राग होता या सरकाराविरोधात, ज्यांनी या मजाकाला एक सिरियस मुवमेंट बनवून टाकलेलं आहे. सो थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. आणि मला जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बरेचसे लोक मला इंटरव्ह्यू मध्ये विचारत होते, असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे, जमिनीवर कोणीही येणार नाही. जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉकरोच आज पुण्यात येतील. आणि पुण्याने ते करून दाखवले. जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे. आणि काय हे लोक, जेव्हापासून ही मुवमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट आहे ज्यांच्यासोबत असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे. आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधी पण अशी बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल. आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरु आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे.
मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. आता अजून सहन करणार नाहीत लोक. स्टुडंट्स आत्महत्या करतायत. मी तरी आज इथे उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय, जेनझी आंदोलन करतोय. शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो. आणि अजून एक सोनम वांगचुक सर, सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहेत. अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं. आज मी बातमी वाचली, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुवमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेले आहे. मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्या जागी, मला जेलमध्ये टाकण्या जागी, किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्या जागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर नीट का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथे यायची गरज पडली नसती. जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सला आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं. तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि आता मी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो. आता मला एक और ये लद्दाख के तरफ से डिग्री आहे, नोकरी कुठे आहे? मी याच्यावर येतोय. मित्रांनो, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात जे राजकारण चालू आहे, जी पॉलिटिक्स चालू आहे, त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होते हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान चालू आहे. याच्यानी हे करता काय? याच्यानी हे आपल्याला कुठं ना कुठं मॅनिप्युलेट करताय. आपण ऍज अ सिटीजन विचार करणं बंद केलेलं आहे. आपण हिंदू किंवा मुसलमान आहे ज्या पर्स्पेक्टिव्हने आपण विचार करतोय, त्यांना पण हेच पाहिजे, त्यांना डिवाइड करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा हिंदू म्हणून विचार करसाल, स्वतःचा तुम्ही मुसलमान म्हणून विचार करसाल, तेव्हा तुम्ही फक्त धार्मिक विषयांचाच विचार करसाल. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार नाही करणार, तुम्ही एज्युकेशनचा विचार नाही करणार, तुम्ही जॉब्स, महागाई याचा विचार नाही करणार. तर हे लोक 10 वर्षात त्या गोष्टीत सक्सेसफुल झालेले आहे. पण आता तुम्ही सगळे लोक इथं जमलेले आहेत, ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या देशात याच्या पुढे हिंदू मुस्लिमची राजनीती नाही चालणार. हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू
मुस्लिम की राजनीति, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी। कुठे ना कुठे आपण विचार केला पाहिजे. या हिंदू मुस्लिमच्या राजनीतीने राजकारणाने आपल्याला दिलं काय? आज देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. कशामुळं? कारण की नुसतं हिंदू मुस्लिम मध्ये अडकून ठेवले, फसून ठेवले आपल्याला. काय चालू आहे आपल्या देशात? हिंदू मुस्लिम चालू आहे, त्याच्यात आपल्याला भेटतं काय? रस्त्यावर खड्डे भेटत आहेत. हिंदू मुस्लिमच्या राजनीतीमध्ये आपल्याला भेटतं काय? आपल्याला कोसळणारे पूल भेटत आहेत. त्याच्यात हिंदूही मरतायत, त्याच्यात मुसलमानही मरतायत. सगळं जग AI मध्ये पुढे चाललंय, सेमी कंडक्टर मध्ये पुढे चाललंय, क्लीन एनर्जी मध्ये पुढे चाललंय. आणि आपण काय करतोय? हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण. कोणाचा हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मुळे फायदा झालाय? रंगाबिल्ला. तर फक्त आता इथं घोषणा देऊन चालणार नाही. मला तुमच्या सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. यानंतर कोणीही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये अजिबात एंगेज करणार नाही. भले ते ब्रिटिश असो, आता मी येतोय का? नाही, ठीक आहे. जंतर मंतरला आम्ही जेव्हा प्रदर्शन केले तेव्हा आम्ही सांगितलं होतं, धर्मेंद्र प्रधानजी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, राजीनामा द्या. जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर पुण्यातले आज एवढे जिथं लोक बसलेले ते सगळे दिल्लीला 20 तारखेला येतील. कोण कोण दिल्लीला 20 तारखेला येईल? हात वरती करा. चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. चलो दिल्ली, चलो दिल्ली. आणि या आंदोलनाची, देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मी पुण्यातून केली आहे, कारण मी स्वतः पुण्यातून शिकलेलो. ज्याच युनिव्हर्सिटीमधून मी विविध चक्रा मारलेल्या, तिच्या मित्रांना भेटायला आलेलो. तर मला कोणी विचारलं सकाळी पुणेच का? अरे म्हणलं पुणे माझं होम ग्राउंड आहे. मला म्हणत होते दिल्ली जशी गर्दी झाली तशी पुण्यात होईल का? म्हणलं जर माझ्या होम ग्राउंडवर गर्दी नाही होणार तर कुठं होणार? पुणेकर विथ यू, पुणेकर विथ यू, पुणेकर विथ यू. आता पुण्यातून मी जाणार आहे लखनौला, तिथून मी जाणार आहे लखनौ नंतर अमृतसरला, जयपूर, बँगलोर, जिथं जिथं गरज पडेल मी तिथं जाईल. आणि या देशातला सगळा युवा, सगळे स्टुडंट्स 20 तारखेला दिल्लीला येतील. आणि धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन घेतल्याशिवाय वापस जाणार आहे. 20 जूनला आपल्याला दिल्लीला यायचं आहे. आणि मी तुमच्यावर काउंट करतोय. मी अमेरिकेतून एकाच भरोशावर आले की तुम्ही सगळे लोक सोबत उभा राहाल.
आणि मला आता गॅरंटी आहे की तुम्ही नक्की सोबत उभा असाल. आणि आता मी एक अनाउंसमेंट, जब तक इस्तीफा नहीं होता है तब तक चलेगी. एक मिनिट इथं अल्टीमेटम दे दिया है, सैटरडे तक रिजाइन करिए. सैटरडे को रिजाइन नहीं करते हो तो 20 जून को हम सब दिल्ली आ रहे हैं. जरा लक्ष द्या महत्वाचं झाले. आता मी थोडं मुख्यमंत्री जे आपल्याला बोलले अराजक तत्व आहेत, आता आपल्याला मी जेव्हा जंतर मंतरवर निघालो एअरपोर्टवरला बाबासाहेब आंबेडकरांचं असंच एक पुस्तक घेऊन, त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब बोलले अराजक तत्व. मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक आहे का? जे भीमच्या घोषणा देतात ते अराजक आहे का? आणि त्यात मुख्यमंत्री साहेब हे पण बोलले की यांनी नुसतं संविधानाचं पुस्तक पकडले, यांना संविधान माहिती नाही. त्याच्यावर मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचंय, संविधानात कुठं लिहिलं होतं सकाळी 5 वाजता विदाउट मेजॉरिटी तुम्ही शपथ घेऊ शकता? तर मुख्यमंत्री साहेब, आम्ही जय भीमचे नारे देऊ. जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. आता मी येतो एका आपल्या अनाउन्समेंटवर. दादा प्लीज. आता मी येतो आपल्या महत्वाच्या अनाउन्समेंटवर. काल मी बऱ्याचशा स्टुडंट्सला भेटलो, एमपीएससीच्या स्टुडंट्सला भेटलो, त्यांच्याही खूप तक्रारी आहे या सरकारपासून. त्याच्यावर आम्ही एक 5 पॉइंट अजेंडा, 5 डिमांड ज्या आमचा एक्झाम मॅनिफेस्टो असणार आहे, त्याच्यात आता मी तुम्हाला वाचून दाखवतो त्या डिमांड्स काय असणार आहे. पेपर लीक जेव्हा जेव्हा होईल तेव्हा प्रत्येक स्टुडंटला 10,000 देण्यात यावे. जर एखादी परीक्षा ऐन वेळी कॅन्सल झाली, लीक झाली किंवा पुढे ढकलली गेली तर विद्यार्थ्यांचा ट्रेन, बस, राहण्याचा खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई म्हणून सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला ताबडतोब 10,000 दिले पाहिजे. परीक्षा रिझल्ट जर एका महिन्यापेक्षा जास्त उशिरा लागला तर प्रत्येक विद्यार्थ्याला रिझल्टला जितके महिने उशीर होईल तितके महिने प्रति महिने 10,000 द्यावं लागतील. तुमचा इलेक्शनचा रिझल्ट एका महिन्यात तुम्ही लावता, तुम्ही एका महिन्यात लावता. इलेक्शनसाठी तुम्ही स्पेशल ट्रेन काढतात. मग या स्टुडंटसाठी तुम्ही स्पेशल ट्रेन काय करत भरतीच्या वेळेस काय नाही करत? आणि दुसरी आता आमची मागणी, दुसरा आमचा मुद्दा, दुसरा आमचा अजेंडा, 72 तासाच्या आत बॅकअप डे री एक्झामचं तुम्ही आयोजन केलं पाहिजे. प्रत्येक मोठ्या परीक्षेसाठी आधीपासूनच एक बॅकअप डे ठरला असला पाहिजे. म्हणजे जर परीक्षा कॅन्सल झाली तर पुढच्या 72 तासाच्या आत ती पुन्हा घेता येईल. विद्यार्थ्यांना आठवडे आणि महिने पुन्हा तोच मानसिक ताण सहन करायला लावू नका. तिसरा आमचा मुद्दा, हे जे OSM चालू आहे, ऑनलाईन चेकिंग. स्टुडंट्स आपल्या हाताने पेपर लिहित आहेत, चेक कसे होत आहेत, स्कॅन करून, फोटो काढून, कसं काय होणार आहे ते?
तर जर पेपर स्टुडंट हाताने लिहितायत तर ते पण तुम्हाला फिजिकली चेक करावं लागतील. ते ऑनलाईन चेक करून चालणार नाही. याच्यावर जी धांदली झाली, जे सीबीएसई मध्ये धांदली झाली ती थांबली पाहिजे. आणि आता अजून एक मुद्दा आमचा, लेट होणाऱ्या परीक्षांसाठी वय मर्यादेत सवलत. जर तुम्ही परीक्षा लेट घेताय, तुमच्या परीक्षांचे निकाल लवकर नाही लागत आहे, त्याच्यासाठी कोणत्याही स्टुडंटचा एज लिमिट म्हणून त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज गेल्या नाही पाहिजे. हे तुमचं फेलियर आहे, स्टुडंटचं नाही. हे सरकारचं फेलियर आहे. सरकारच्या फेलियरमुळे कोणत्याही स्टुडंटचे अटेम्प्ट कमी झाले नाही पाहिजे. आणि दुसरी आता आमची शेवटची एक जी मागणी आहे, परीक्षेच्या 7 दिवसाआधी कम्प्युटर टेस्टचं ऑडिट झालं पाहिजे. कोणाला तुम्ही टेंडर देताय, एका इंडिपेंडेंट बॉडीने ऑडिट केलं पाहिजे. हे नाही की मंत्र्या संत्र्यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही टेंडर देऊन टाकसाल, हे चालणार नाही. तर ह्या आमच्या 5 मोठ्या डिमांड आहे. आणि आता माझा एक या 5 मागण्यांसाठी हात वर करून पाठिंबा द्या. 5 मागण्यांसाठी एमपीएससीच्या संदर्भामध्ये दिलेल्या त्याच्यासाठी करावं. आणि अजून एक मागणी, एनसीईआरटीने जो नकाशा काढलाय पुस्तकातून तो वापस आणला पाहिजे. तो तुम्हाला वापस आणावाच लागेल. आणि आता माझी सगळ्यांना एक मी आता मी हे बोलतो की आता मी थोडं मला एका खूपच सिरियस इश्यूवर बोलायचंय. जेव्हापासून आमची कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाली तेव्हा एक हे सुरू झालं, डीप स्टेट फंडिंग, जॉर्ज सोरोस फंडिंग, पाकिस्तान फंडिंग. ठीक आहे, मानून घेतो एखाद्या वेळेस जे तुम्ही खोटं बोलताय. त्या वेदांचं काय, जो 17 वर्षाचा सीबीएसईचा पोरगा आहे त्यालाही तुम्ही पाकिस्तानी बोललेले आहेत. तुम्हाला लाज वाटते, तुम्ही तुमच्या देशाच्या स्टुडंट्सला पाकिस्तानी बोलतायत. तुम्ही मला पाकिस्तानी बोलताय, तुम्ही सीबीएसईच्या स्टुडंट्सला पाकिस्तानी बोलताय. जे पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही त्यांना पाकिस्तानी बोलता. जो विरोधी पक्ष अपोजिशन लढतोय तुम्ही त्याला पाकिस्तानी बोलता. ते इंडियन आहे कोण? भाजपचा आयटी सेल. आता आम्ही सांगतोय हे हिंदू मुसलमान आणि पाकिस्तानचं चालणार आहे. सोनम वांगचूक सरांना पण जेव्हा यांनी महिने जेलमध्ये टाकलं होतं, का म्हणून टाकलं होतं? अँटी नॅशनल पाकिस्तान म्हणून जेलमध्ये टाकलं. मी एक म्हणतो मग ठीक आहे, मला जेलमध्ये टाका. इथं जेवढे मुलं मुली बसले सगळ्यांना जेलमध्ये टाका, पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या. आम्ही सगळे जेलमध्ये जायला तयार आहे, पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या. तर सिरियसली बोलताय ते शांतपणे ऐका. घोषणा थांबवा. हा सिरियस विषय होतो. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडलाय, नक्की कॉक्रोच आहे काय, कॉक्रोच आहे काय.
कॉक्रोच हा एक मेसेज आहे की या देशातला युवा तुमच्या पॉलिटिक्सला थकला आहे, तुमच्या पॉलिटिक्सवर फ्रस्ट्रेट झालेला आहे. ज्या सिस्टमवर गिव्हअप केलेला हा कॉक्रोच आहे. आणि भरपूर लोक म्हणतात कॉक्रोच गटारीत असतात, कॉक्रोच इथं असतात तिथं असतात. मी म्हणतो कॉक्रोच तिथं असतात जिथं काही सडलेलं असतं. सिस्टम सडलेला आहे, त्याला नीट करावं लागेल आणि त्याला कॉक्रोचेस आता नीट करणार. तर आपण ज्या गोष्टी ठरवल्या सगळ्यांनी 20 तारखेला जंतर मंतरला यायचंय. हात वरती करून परत एकदा सांगा कोण येणार आहे. आणि परत एकदा सांगा, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, 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 धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आता रोहित वेमुला जे होते त्यांना सुसाईड करून 10 वर्ष झालेले आहेत. आपण सगळे 2 मिनिटं रोहित वेमुला जे होते एक स्टुडंट ज्यांना या सिस्टमच्या फेलियर म्हणून सुसाईड करावी लागली होती, त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं मौन धारण करूया आणि त्यांना श्रद्धांजली देऊया. बसून राहा प्लीज, बसून राहा. आपण सर्वजण श्रद्धांजलीसाठी शांततेत आहोत. सर्वजण शांतता करतील, पिन ड्रॉप सायलेन्स करतील. 2 मिनिटांची तरी आदरांजली आहे. मान्यवर नेत्यांनी आपल्याला आग्रह केले, आपण सगळे शांत राहू. रोहित वेमुला अमर रहे, अमर रहे, अमर रहे. 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 रोहित वेमुला अमर रहे. अमर रहे, अमर रहे. तर मित्रांनो, आज आपण हे आंदोलन इथंच संपवूया शांतीपूर्ण प्रकारे. आणि राष्ट्रगीत आपल्याला करायचंय. सगळ्यांनी उठून एकदा उभा राहावं. आपण राष्ट्रगीत करून आपलं हे आंदोलन संपवूया. आणि जे लोक आहेत जाताना आपल्याला सगळा परिसर साफ करून जायचा आहे. आपण या देशाचे सुशिक्षित नागरिक आहोत, तर आपण जे काही खाली पडलेले आहे ते साफ करायचं, कुठंच काही घाण ठेवायची नाही. चला आता आपण राष्ट्रगान सुरू करूया. जनगण